जय जय राम, जय जय राम. देवाच्या द्वारात उभे राहणे म्हणजे भगवंताने नरदेह कशासाठी दिला, त्यांची महंती व योग्यता विनियोग कसा करावा हे कळावे म्हणजे देवाच्या द्वारात उभे राहणे. तसेच नामाची महंती, नाम कसे कुठे कशा करता घ्यावे हे कळावे. दशा पराध टाळून नाम घ्यावे. भोगाकरता नसून देवाकरताच देवाचे नाम घ्यावे. म्हणजे आपल्याला कोण फोन केला, महाराज येता का कीर्तन, घेता का कीर्तनाची तारीख, तर मग ती पैशासाठी झाली, भोगाकरता नाही. कारण तेथे भगवान असतात. कुठे? तुळशी वृंदावन, एखाद्या पवित्र नदीचा तीर, गाईचा गोठा अशा ठिकाणी घ्यावी. परंतु ही सर्व स्थाने सोडून श्री ज्ञानेश्वर महाराज देवाचे द्वारात उभा राहून नाम घ्या म्हणतात. यातील भाव असा, कसा आहे त्यातील भाव? की देवाचे द्वारात उभा राहणारे मन देवाच्या ठिकाणी केंद्रित होते. काय होते? देवाच्या ठिकाणी मन केंद्रित करणे म्हणजे देवाच्या द्वारात उभे राहणे. असे देवाच्या द्वारात किती वेळ उभे राहावे आणि राहून किती आणि कसं ते नाव घ्यावे, त्याचे उत्तर सूक्ष्म अशा प्रकारचे महाराज देतात. क्षणभर याचा अर्थ ये जन्मापर्यंत आपले मनुष्य देह आहे तोपर्यंत. क्षण या शब्दाचा अर्थ जन्मभर, आयुष्यभर, पूर्ण आयुष्य, संपूर्ण आयुष्य. आपलं संपूर्ण आयुष्य म्हणजे ब्रह्मदेवाचा एक क्षण होतो. कृत, त्रेता, द्वापार व कली अशी 4 युग 1000 वेळा जोपर्यंत जो काल तो ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ऐका, त्याचप्रमाणे पुन्हा 4 युगे 1000 वेळा जायेपर्यंतचा जो काल ती ब्रह्मदेवाची एक रात्र होई. बघा, कृतयोगाची 17,28,000, त्रेतायोगाची 12,96,000, द्वापार योगाची 8,64,000, कलियुगाची 4,32,000 असे एकूण 43,20,000 वर्षे मनुष्याची संपल्यानंतर देवादिकाचा एक योग होतो. आलं लक्षात? अशा देवादिकाच्या 1000 दिव्य योगाचा म्हणजे मनुष्याचे 4,32 करोड वर्षाचा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. बघा, तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो व तितक्याच वर्षाची एक रात्र असते. अशा दिवस रात्रीच्या गणे 100 वर्षे ब्रह्मदेवाचे आयुष्य असते. या मर्यादेच्या मानाने मनुष्याचे 100 वर्षे म्हणजे एक क्षणच आहे. म्हणून क्षणभर म्हणजे संपूर्ण आयुष्यभर मनुष्याने हरिनाम घ्यावे असा क्षणभरी याचा अर्थ आहे. ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे आपलं एक 100 वर्ष. अथवा 4 खाणीतील 84 लक्ष योनी जीवाच्या आयुष्याचे मानाने नरदेहाचे आयुष्य फार अल्प आहे. तो प्रकार असा आहे. कसा आहे? ऐका, 4 खाणी येतात. श्री नामदेव महाराजांनी 84 लक्ष योनी प्राण्याचे गणित सांगले एका अभंगामध्ये. नामदेव महाराज 84 लक्ष योनी मध्ये आपल्याला कोणती कोणती योनी घ्यावी लागते एका अभंगातून दाखविले आहे. तो अभंग ऐका म्हणले, तुम्हाला सांगतो. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या. किती लक्ष? 20 लक्ष योनी झाडाच्या आहेत. आपल्याला झाडाच्या 20 लक्ष योनी झाडाच्या जन्माला जावं लागतं.
जळचरी भोगाव्या 9 लक्ष, म्हणजे पाण्यामधले मासे, मगर, खेकडे, बेंडक्या किती लक्ष? 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्यामध्ये घ्याव्या. हे काही किडे आहेत ना, जीवजंतू, हे किती येतं? 11 लक्ष. 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 10 लक्ष योनी पाखराच्या घ्याव्या लागतात. 30 लक्ष योनी पशुचे घरी, आणि 30 लक्ष पशु, मग कुत्रा, गाय, बैल, म्हैस, हत्ती, ऊट, या पशुमध्ये किती? 30 लक्ष. आणि मानवा भितरी 4 लक्ष. सगळ्यात कमी असेल आयुष्यात कुठं आहे? मानवाला. मानवाला फक्त 4 लक्ष आहे, सर्वात कमी. सकळाशी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्याला अधिकार आहे. मानवाच्या योनीला जो आला त्याला अधिकार आहे की कलियुगामध्ये त्याचा हरीचं नाव घेतलं की त्याचा उद्धार होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, क्षण या शब्दाचा अर्थ प्रयोग करतात, सारांश सांगतात. जन्मल्यापासून मरेपर्यंत व झोपेतून जागे झाल्यापासून झोपी जायेपर्यंत अखंड मुखाने हरी हरी म्हणावे, म्हणजेच त्यास 4 मुक्ती साधतात येतात, असा त्याचा अर्थ आहे. त्या 4 मुक्ती कोणत्या? सलोकता, स्वामी